नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील ज्या आजपर्यंत सहकारी कारखान्यांमध्ये जेवढे अर्ज भरले गेले नव्हते तेवढे विक्रमी अर्ज या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरले गेले. बागल गट व जगताप गट यांनी या निवडणुकीतून माघार घेतली व बरेच अंशी जे अर्ज आहेत ते माघार आले. त्यानंतर या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे रंगत येणार, किती गट राहणार, किती उमेदवार राहणार, हे सर्व काही जरा चर्चेचाच भाग होता. त्यानंतर या चर्चेच्या भागावर पूर्णविराम मिळत 3 गट शिल्लक राहिले, ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिले. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आमदार नारायण आबा पाटील यांचा श्री आदिनाथ संजीवनी पॅनल, त्याचप्रमाणे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा महायुती आदिनाथ बचाव पॅनल व जे प्राध्यापक रामदास धोळसर आहेत यांचा श्री आदिनाथ विकास पॅनल, अशा प्रकारे हे 3 पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि प्रचाराला चांगल्या प्रकारे जोर धरला गेला. याच अनुषंगाने काल जो प्रचार आहे 15 तारखेला, तो प्रचार सायंकाळी थांबला गेला. प्रत्येकाच्या सभा, संजय मामा शिंदे यांची सभा जी आहे ती करमाळ्याच्या सुभाष चौकात झाली, तर आमदार नारायणआबा पाटील यांची सभा वांगी नंबर 1 या ठिकाणी सांगता सभा झाली. आज त्याच अनुषंगाने आपल्यासोबत जे आदिनाथ संजीवनी पॅनलचे स्टार प्रचारक म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि ज्यांनी एक हाती धुरा सांभाळले असे देवानंद बागल हे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं या सर्वच बाबतीत आपण त्यांची चर्चा करणार. नमस्कार. नेते, तुम्ही आमदार नारायणआबा पाटील यांच्या श्री आदिनाथ संजीवनी पॅनलमध्ये एक स्टार प्रचारक म्हणून तुम्ही भूमिका सांभाळली. कशा प्रकारे ह्या निवडणुकीकडे पाहताय आणि कशा प्रकारे शेतकरी सभासदांनी आपणाला प्रतिसाद दिला? गेले 15 दिवस झाला आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये फिरलो, सभासदांच्या गाठीबिटी घेतल्या, आपल्या सर्व सभा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले. पण वस्तू तशी बघायला गेलं तर आजकाल लोकांना सत्य घटनेवर तुम्ही जे सांगताल किंवा जे बोलताल ते लोकांना पटतं. विनाकारण काहीतरी मी जे बोलतो तेच रिटून बोलतो अशी वस्तुस्थिती समोरच्या पॅनल कडून झाली, खोटं बोलण्याची. पण सभासदांना या गोष्टीची जाणीव झालेली की बाबा खरं बघायला गेलं तर कारखान्याचं जे आज वाटोळ जे झालंय त्याला जबाबदार फक्त समोरचे पॅनलचे प्रमुख म्हणून जे 2 जण काम करतात त्यांनी त्या संस्थेला अडचणीत आणण्याचं काम केलंय. त्यामुळे सभासदांमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचं रूपांतर उद्या मतदानामधून दिसेल आणि 19 तारखेला आमचा पॅनल चांगल्या मताने, बहुमताने विजय होईल अशी मला खात्री आहे. आपण आज श्री आदिनाथ संजीवनी पॅनलच्या माध्यमातून जे काय आपले उमेदवार होते या सर्वांनीच जे काय विरोधी गट होता महायुती आदिनाथ बचाव पॅनल, यामधील माझ्या जो महेशगावचा कारखाना विकला, आता आपण त्याच्यावरच ज्यादा तर जोर दिला होता. त्या संदर्भात काय सांगा? मुळातच त्यांनी त्यांच्या जे पॅनलला नाव दिलं त्यातच त्यांनी या सभासदांना फसवले असं मला वाटतं. त्यांनी त्यांच्या पॅनलला नाव दिले महायुती बचाव पॅनल. मग महायुती बचाव पॅनल नाव देत असताना त्यांच्या महायुतीमध्ये तुम्ही फोटो बघा आवर्जून, तिथं रोहित दादांचा फोटो आहे. मग रोहित दादा महायुतीचे सदस्य आहेत का, हा एक खरा प्रश्न ह्या तालुक्यासमोर. आणि जे नेतृत्व म्हणून करतात संजय मामा शिंदे या तालुक्याचे माजी आमदार, त्यांनी मागच्या 2019ला महायुतीची उमेदवारी नाकारली. महायुतीचे जे पक्ष होता राष्ट्रवादी अजितदादांचा, त्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली पण त्यांनी ती पक्षाची उमेदवारी नाकारली. म्हणजे महायुतीचे संजय शिंदे हे सुद्धा सदस्य नाहीत आणि रोहित दादा हे सुद्धा महायुतीचे सदस्य नाहीत. म्हणजे त्यांनी सुरुवातच नावातनं त्यांना फसवणूक केली सभासदांना. मग अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात फसवून करून अजून तालुक्याला फसवण्याचं धोरण त्यांनी चालू ठेवलं. विषय राहिला त्यांच्या म्हैसगाव कारखान्याचा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो विकावा न विकावा किंवा अजून 10 कारखाने काढतो, त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो काय
आपला किंवा सभासदांशी निगडीत प्रश्न नाही. पण तरी पण त्या मेसगाव कारखान्याबद्दल बोलायचं म्हणलं तर माझ्या मी सर्व सभांमध्ये सांगितले, त्यांनी तो कारखाना काही त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन प्रायव्हेट कारखाना सुरू केला. मग सर्व सहकाऱ्यांना मिळून त्यांनी भाग भांडवल गोळा केलं, बँकेकडून कर्ज काढली, त्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रॉपर्टीवर त्याचा बोजा पर्यायाने पडला, प्रॉपर्टी मॉर्गेज बँकेकडे गहाण ठेवली. पण त्यानंतरच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती ही मी माझ्या मनातलं काय बोलत नाही. काही नावं जर सांगायची म्हणलं तर त्यांच्याच गाडीत उद्धवदादा माळी म्हणून त्यांचे विश्वासू सहकारी आता त्यांच्या गाडीतच असतात. व्यंकटेश नाना असतील बारलोणीचे, त्यानंतर राजभाऊ चौरे माडा गावातील आहेत. त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी त्या काळामध्ये त्यांनी घाण ठेवल्या. नंतर या सर्वांना त्यांनी त्या मेसगाव कारखान्यामधून त्यांना पद्धतशीरपणे साईडलाईन केलं आणि स्वतः एकटे मालक झालेले. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे सुरुवातच त्यांचं नेतृत्वच लोकांना फसवून तयार झालेलं नेतृत्व असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मग अशा नेतृत्वावर तालुक्यातील लोकांनी कितपत विश्वास ठेवायचा, करमाळा तालुक्यातील किंवा सभासदांनी कितपत विश्वास ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे. मग ह्याची जागृती करण्यासाठी आम्ही वारंवार सभांमधून सांगितलं की बाबांनो, हे सांगतात की आमचं अभ्यासू नेतृत्व आहे. मग अभ्यासू नेतृत्व असताना त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामधून किंवा मॉलेसेस मधून एवढे उत्पन्न मिळतं, साखरेतून असं राहतं, त्यानंतर खर्च एवढा होतो, मग राहिलेलं उत्पन्न आपलं राहतं. एवढं सगळं त्यांना ज्ञान असताना त्यांनी एक प्रश्न निर्माण होतो. तेव्हा व्यक्तिगत त्यांची प्रॉपर्टी तो भाग वेगळा, पण एक समोरच्याला एक प्रश्न निर्माण झाला, एवढं तुम्हाला नॉलेज असताना तुम्ही कारखाना का विकला? मग हा कारखाना विकत असताना म्हणजे काय गडबड झाल्या काय नाही झाल्या हा भाग वेगळा. मग तो कारखाना तुम्हाला चालवता आला नाही म्हणूनच तो विकला असं सिद्ध होत, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञान नाही, तुमचा अभ्यासू नेतृत्व जे म्हणतात तसा तुम्हाला त्या क्षेत्रातला अनुभव नाही, हे तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून दिलं कारखाना विकून. जर प्रॉपर्टी त्या कारखान्यामधून जर तुम्हाला जर इन्कम मिळत असेल तर कोण धंदा बंद करणारे, पैसे मिळणार, ही पण वस्तुस्थिती. जर पैसे मिळत असतील तर तुम्ही विकलाच नसता कारखाना, असं माझं तर मत. मग ह्याचाच अर्थ असा होतो की तुम्ही कारखानदारी चालवण्यामध्ये सक्षम नाही. आणि आज त्यांचे सर्व कार्यकर्ते सांगतात की मामाच हा कारखाना चालू शकतो. मामांनीच प्रमाणपत्र दिले तालुक्याला, पर्यायाने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना असं ना आपल्या तालुक्यात, किंवा मी कारखाना चालू शकत नाही म्हणून मी कारखाना विकतोय, ते त्यांनीच दिलेलं आहे, ते आम्ही नाही दिलं त्यांना. मान इथे येऊन सांगतात की आम्हाला आदिनाथ सहकारी साखर कारखाना आम्ही उत्तम पद्धतीने चालू. त्या लोकांच्या लक्षात आले, त्यामुळे आता मला वाटत नाही की लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतील. तुमच्या भाषणामध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या भाषणामध्ये सातत्याने सुभाष आबा गुळवे यांच्यावर आपली टीका होती, किंवा ते तुमच्यात निशाण्यावर होते. ते महायुतीला त्यांनी सपोर्ट केलाय. आबा तर त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत, रोहितदादा पवार किंवा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच पक्षाचे ते आमदार आहेत. आमदारांना त्यांनी सोडून परत जे काय महायुतीमध्ये त्यांना सहकार्य केलं आणि परत आबांवर सुद्धा टीका केली की तुम्हाला आमदारकीच मिळणार नाही. जे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी राजकारण सोडून या ठिकाणी कारखान्यात सभासद म्हणूनच आलेलो आहे, परंतु परत त्यांच्यात तोंडून राजकारणाची भाषा सुरू झाली. काय सांगाल? कसं आहे माहिती का, कावळा राजवाड्यावर बसल्यानंतर तो राजहंस होत नसतो. पांढरा शुभ्र राजवाड्यावरती कावळा काळा असतो, तो उठून दिसतोच, पण त्या कावळ्याला वाटतं की मी स्वतः राजहंस झाले. अशी वस्तुस्थिती मला वाटतं सुभाषसाहेबांचीच आहे. आता कालच्या सभेमध्ये जर आपण बघितलं, तुम्ही प्रश्न चांगला विचारला की त्यांच्या मनातली खतखतच होती आबांविषयीची, पण त्या आबांच्या द्वेषापोटी एवढे वाहत गेले की त्यांना ह्या गोष्टीचं भान राहिलं नाही की काल राम सातपुते म्हणून माळशिरसचे माजी आमदार चिकलठाणच्या सभेला आले आणि ज्या पक्षाचं नेतृत्व पवार साहेब करतात त्या पक्षाच्या नेतृत्वाचे म्हणजे विश्वासू सहकारी म्हणून सुभाष गुळवे हे काम बघतात.
आणि त्याच पक्षाच्या खासदारांवर म्हणजे आपल्या लोकसभेचे जे खासदार आहेत धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यावर राम सातपुते यांनी जी जाहीर टीका केली, मग ही टीका सुभाष आबा गुळवेंना जर ऐकून घ्यायची असेल तर नेमके सुभाष आबा गुळवेंचा पवार साहेबांवर तरी विश्वास आहे का? सुभाष आबा गुळवे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत का नाही हा खरा प्रश्न आहे, असं मला तरी वाटतं. मग आज नारायणआबा पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीचे खासदार आहेत, ह्या दोघांवर बी खालच्या पातळीवर जाऊन जर टीका होत असेल आणि पवार साहेबांच्या घरातील एक विश्वासू म्हणून काम करणारे सुभाष गुळवे हे जर ते आणि स्वतःच्याच टीका करतात, म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने हे राजकारण नेमकं कुठल्या दिशेने चाललंय? का नारायणआबा असतील, मोहिते पाटील असेल, यांना पक्षातून बाहेर लावण्याचं तर हे षडयंत्र नसेल ना? असा एक वेगळा विषय बोलतो मी वाघमारे की बाबा हे कारखान्याचा विषय थोडस राजकारणाचं आलो म्हणून बोलतो. पक्षातून या दोघांना बाहेर काढायचं असं काय सुभाष साहेबांच्या मनात आहे का? असं काय सुभाष साहेबांना कोणी सांगितलंय का की अशा पद्धतीने तुम्ही करा? ही एक शंका या सोलापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनामध्ये आली तर ती वावगी ठरणार नाही असं मला वाटतं. तुम्ही या ठिकाणी एक महत्वाचं विधान केलेलं आहे, ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की बाबा कुठंतरी त्यांना सांगितलं गेलंय का काय, आणि मला तुम्हाला प्रश्नामध्ये हे तेच विचारलं की सुभाष आबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आमदारकीच मिळणार नाही किंवा तुमचं आता इथून पुढे तुम्ही निवडणुकीला तो उभा राहू शकणार नाही. आदिनाथ कारखान्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आबांनी विधान केलं, नारायण आबांनी, की बाबा मी माझ्या आमदारकी पणाला लावणार आहे परंतु आदिनाथ कारखाना सुरू करणार आहे जर पॅनल निवडून आला तर, त्या अनुषंगाने मग कुठेतरी त्यांना ह्यात काही इंटिमेशन दिलं होतं का काय, असं वाटतंय का की बाबा त्यांनी अशाच प्रकारची विधानं करावी किंवा आबांनी तेच म्हणलं ना मी की त्यांनी जे विधानं करतात, मी ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आली की तुम्हाला कोणाचा आदेश आला का काय? आणि काल ज्या अर्थी राम सातपुते यांनी जी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जी टीका केली आणि त्या टीका करताना त्या व्यासपीठावर जर सुभाष गुळवे जे पवार कुटुंबियाचे विश्वास म्हणून काम करतात त्यांच्यासमोर जर टीका होत असतील आणि सुभाष गुळवे जर निमूटपणे ऐकून घेत असतील तर हा प्रश्न माझा नाही, तालुक्यातील असेल, सोलापूर जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातील सर्वच लोकांच्या मनामध्ये ही शंका येणार आहे की सुभाष वरिष्ठ एका सभागृहातल्या एका पक्षाच्याच एका खासदाराला अशा प्रकारे एवढं म्हणजे रेडा हल्या किंवा इतर म्हणजे एवढं म्हणजे चुकीच्या पद्धतीने बोलले, आणि त्याच पक्षाची जी काय अशी विश्वासू माणसं आहेत, घरातली माणसं ती जर असं म्हणजे ते ऐकून घेतात आणि कुठंतरी एक द्वेष किंवा आपलं कुठंतरी कारखान्याच्या संदर्भात म्हणून हे करायचं म्हटलं तर कुठंतरी जरा वेगळंच वातावरणामध्ये काय, मी फार मोठा माणूस नाहीये काय, पण जरा थोडस जेवढं आबा म्हणते विद्वान दिली त्यांनी मला, सुभाष गुळवेंनी पदवी असू द्या तरी पण मी बोलतो. मला वाटतं जे अजितदादा किंवा पवार साहेब यांचं जे मतभेद निर्माण झाले, मला वाटतं त्या मतभेदामध्ये असल्या लोकांचीच भूमिका महत्वाची ठरली असेल. त्या असल्या लोकांमुळेच मला वाटतं त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले असेल. आता जर पक्षाच्या आमदाराच्या विरोधात जर भूमिका तुम्ही इथं येऊन घेताय, पक्षाच्या खासदार जे आहेत त्यांच्यावर जहरी टीका खालच्या पातळीवर होतील तिथं तुम्ही जर शांतपणे ऐकून बसताय तर वास्तविक बघता ह्या आमदार खासदारांच्या मनामध्ये अशी शंका यायला साहजिक आहे की तुमच्याच घरातील एक विश्वासू माणूस येतो, एक आमदारावरून बोलतो, दुसरे आमदार जे विरोधी पक्षाचे ते येऊन ह्यांच्या साक्षीने खासदारांवरती टीका करतात, काय यांच्या मनामध्ये येऊ नये? ते येणारच आहे किंवा तुमच्याच घरातला माणूस तुम्ही पाठवला का काय अशी शंका येणार आहे, स्पष्टच बोलायचं म्हणलं तर. त्यांचं त्यामध्येच असंही दिसून आलंय की बाबा सुभाष आबांनी सांगितलं की संजय मामा हे पवार साहेबांच्या जवळचे निकटवर्तीय आहेत, अजितदादांच्या, शरद पवारांच्या किंवा सर्वांच्याच एक जवळचे निकटवर्तीय आहेत. मग नेमकं महायुतीतले ते घटक पक्षातले आहेत का, महाविकास आघाडीतले आहेत का, नेमकं काय, हाच नेमका आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न जे आहे ना सिद्धार्थ, सुभाष आबा गुळवे म्हणतात की संजय शिंदे अजितदादांच्या म्हणजे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, अजितदादांचे त्यांचे चांगले संबंध आहेत, पवार साहेबांचे त्यांचे चांगले संबंध आहेत. विधानसभेच्या वेळेस त्यांचे थोरले बंधू जे होते बबन दादा
त्यांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली नाही, ही म्हणजे जिल्ह्याला माहिती. ते किती वेळा तिथं गेले, ते किती वेळा बसले होते. आणि संजय शिंदेला अजितदादा उमेदवारी देत होते त्या काळामध्ये. आता त्यांच्या जागा जास्त निवडून हा नंतरचा विषय. पण अजितदादा यांच्या पाठीमागे लागले होते की मामा उमेदवारी घे, मामा उमेदवारी घे. पण अजितदादा अडचणीत असताना त्यावेळेच्या काळामध्ये मामांनी ती उमेदवारी घेतली नाही. म्हणजे ही सुखाच्या सोबतीत, म्हणजे दादा अडचणीत असताना ह्यांनी उमेदवारी घेतली नाही. आणि आज ह्यांचे दादाच्या जवळचे संबंध आले. आणि इकडं स्टेजवर सांगायचे की पवार साहेबांचे ना आमचे संबंध आहेत. आणि पॅनलला नाव दिले महायुती, आणि त्या महायुतीच्या ह्याच्यावर रोहित दादांचा फोटा. म्हणजे हे सगळं गोलमालच आहे हो. हे तालुक्याला लक्षात आलंय. पॅनलला नाव महायुती आणि पवार साहेबांचे ना आमचे संबंध चांगलेच सांगतात. मी सगळं गोलमाल आहे. सगळे ही सगळं नावातच लाभाडे आली, त्यांच्या वागण्यात बोलण्यात सगळ्या गोष्टीमध्ये लाभाडे आली. त्यामुळे लोकांचा, सभासदांचा, कामगारांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. यामध्ये खर तर बागल गटाची एक भूमिका महत्वपूर्ण ठरते. आदिनाथ कारखाना म्हटलं की त्यांचे सभासद असतील किंवा त्यांचं एक निर्णायक मतदान आहे आदिनाथ कारखाना किंवा मकाई कारखान्याच्या याच्यामध्ये, आणि त्यांची भूमिका अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे. माहितीच्या प्रचाराला सुद्धा त्यांनी कधी हजेरी सुद्धा लावलेली नाही. त्यांनी म्हणजे सभा झाल्या, भाजपाचेच माझे आमदार आले सातपुते, त्यांनी सुद्धा म्हणजे चांगली त्यांची सभा ती काय असेल ती झाली. त्यानंतर काल करमाळ्यामध्ये झाले, त्यानंतर सुद्धा कुठेच बागलांनी या ठिकाणी म्हणजे आणखी एक ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही. काय त्यांच्या भूमिकेविषयी काय वाटतं आणि कशा प्रकारे कुठल्या पॅनलला त्यांच्या येथील जे सभासद आहेत ते पाठिंबा देतील किंवा सहकार्य करतील. मला रात्री समजलं की त्यांची काल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय त्यांच्या नेते दिग्विजय बागल यांनी दिलाय असं मला समजतंय. पण तो त्यांच्या लेवलने गाव पातळीवरती तुमचा तुम्ही निर्णय घ्या वगैरे असं काहीतरी सांगण्यात आले. व्यक्तिगत तो त्यांच्या गटाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी काय निर्णय दिलाय तो आम्हाला बी माहिती नाही. पण आशा आम्ही करतो की ते योग्य भूमिका, कारण काय झालेलं आहे, ते बोर्ड ज्यावेळेस करार झालता बारामती अॅग्रोचा, त्या काळामध्ये बागल गटाची सत्ता आदिनाथवरती. मग तत्कालीन बोर्डाने तो करार बारामती अॅग्रो बरोबर केला. 15 वर्षाचा 25 वर्ष झाला. त्यानंतर जे सगळे घटना मी भाषणामध्ये किंवा सर्वच वक्त्यांनी सांगितलेलं, पण खरी वस्तुस्थिती बागल गटालाच नाही, म्हणजे आमच्यापेक्षा पण जास्त. पण आम्ही सांगतो त्या गोष्टी म्हणजे ते 100% खरीच आहे. पण काही कारणामुळे झालं ती बागल गटाला चांगलं माहिती मध्ये, आणि बागल गटाला त्यांच्या नेतृत्वाला अशी माहिती दिली की बाबा कारखान्याचं त्यांनी तर स्वतःहून करार करून द्यायला ते तयार. ह्यांनी 2 सीझन 3 सीझन यांनी कारखाना त्या काळामध्ये घेतला नाही. पर्यायाने संस्थेचं वाटोळ झालं. त्यामुळे मला नाही वाटत बागल गट काय चुकीचा निर्णय घेतील तो योग्य निर्णय तालुक्यातील सभासदांचा, कामगारांच्या, सर्व वाहतूक वाहन मालकांच्या हिताचा निर्णय बागल गटाचं नेतृत्व घेईल अशी मला आशा आहे. जवळ्याला एक आपली सभा झाली संजीवनी पॅनेलची, त्यामध्ये सुद्धा आपली चांगलीच त्या ठिकाणी धडाडली. त्याचप्रमाणे तिकडचे जे काय भाजपाचे राळेभाट म्हणून जे काय अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्या ठिकाणचे बरेचसे तुफान गर्दी त्या ठिकाणी सभेला पाहायला मिळाली. आणि एकंदरीत त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे जे विधान परिषदेचे आता सभापती आहेत, त्यांचा सुद्धा कुठेतरी आबांना पाठिंबा असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय किंवा सांगितलं जातंय. कशा प्रकारे तिकडची 12 गावांचा निर्णायक भूमिका या आपल्या पॅनलसाठी राहील. वस्तुस्थिती अशी वर्ग मुळामध्येच या 12 गावांचा आणि संजय शिंदेचा गाडीचाही संबंध नाही. तसं बघायला गेल्यानंतर आपल्या तालुक्याचा बी काही संबंध नाही. पण आदरणीय जगताप साहेब असतील भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ह्या तालुक्याचे आमदार झाले, त्यांची लॉटरी लागली. आणि त्यांना 12 गावांचा काय अभ्यास. 12 गावामध्ये तुम्हाला सांगतो जे सभासद आहेत ते आता वयस्कर झालेली मंडळी. 12 गावामध्ये सभासद करण्याचं कामच मुळात 3 लोकांनी केलं.
कर्मयोगी गोविंद बापू पाटील असतील, त्यांनी त्या काळामध्ये त्या भागामध्ये जाऊन त्या आपल्या तालुक्यात बारामती 12 गावांची जी परिस्थिती होती, त्यांना बारडगाव म्हणून जो आज आंबलिका म्हणून आहे तो कारखाना होता, पण ते लांब पडता सीना पट्ट्यामध्ये त्या काळामध्ये ऊस होता. तिथल्या वक्त्यांनी त्यांनी सांगितलं की उजनीचं धरण नव्हतं, म्हणून सीना पट्ट्यामध्ये आपल्या समोरच्या भागामध्ये ऊस असल्यामुळे त्या गावामध्ये शेअर्स आपण प्रामुख्याने दिले पाहिजे. ही भूमिका त्या काळामध्ये कर्मयोगी गोविंद बापू पाटील आणि आपले तळेगावचे जे विनायक बापू घाडगे म्हणून आहे, त्यांचे नातू आता आमच्या पॅनलमध्ये उमेदवार आहेत, अमोल घाडगे म्हणून. तर त्यांनी त्यांचे स्नेही त्या भागामध्ये असल्यामुळे त्या भागामध्ये शेअर्स घ्या म्हणून ते शेअर्स वाढवण्याचं काम त्या काळामध्ये ह्या 2 माणसांनी. त्यानंतर ज्यावेळेस दिगंबर मामा यांनी 5,000 शेअर्स वाढवले, त्या 5,000 शेअर्स वाढल्यानंतर मामांनी काही प्रमाणात शेअर्स त्या जवळा भागात दिले. म्हणजे त्या जवळा भाग म्हणून जे आहे 12 गावातला, त्या भागाचा आणि करमाळा तालुक्यातील लोकांचा असेल किंवा आपल्या भागाचा असेल, एक भावनिक नातं, आणि ते नातं जपण्याचं काम ते लोक करतात. आणि शिंदे सर जर तुम्हाला सांगतो, आम्ही तर काही आघाडी बिगाडी काही नाव दिलं नाही. आम्ही फक्त कारखान्याच्या हितासाठी जो कोणी आम्हाला पाठिंबा देईल त्याचा आम्ही पाठिंबा घेणार. आणि शिंदे साहेब आमच्या बरोबर आहे, ते काय लपून ठेवण्याची गोष्टच नाही ना, असं काही त्यात नवीन नाही. शिंदे साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे. शिंदे साहेबांचे बंधू मला वाटतं कालच्या सभेला हजर होते. मधुकर राळेबाग म्हणून त्या भागातील एक चांगलं नेतृत्व त्या भागामध्ये आहे, जे मागील काही वर्षापूर्वी विधानसभाही त्यांनी लढवली होती, ते आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला 12 गावामध्ये अशी काय अडचण आम्हाला त्या नाही. आणि सभेला तुम्ही उपस्थित होता, सभेमध्ये काय कसा प्रतिसाद होता, काय होता, या सर्व तालुक्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. त्यामुळे त्या गावातून मी चांगलं मताधिक्य आम्हाला मिळेल, त्याबद्दल काही शंका नाही. ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणचं मताधिक्य मिळेल, आदिनाथ कारखान्याच्या कुठेतरी कर्जाचं प्रकरण, कर्जाच्या विषयी सगळं बोललं जातंय की बाबा आदिनाथ कारखान्यावर काही कर्ज आहे, आदिनाथ कारखान्यातल्या कामगारांच्या पगारी थकलेल्या आहेत. याच अनुषंगाने आपण आपल्या भाषणातही सांगितलं की ज्यावेळेस सुभाषआबा गुळवे त्या ठिकाणी आले, त्यावेळेस त्यांनी त्या कारखान्यावर ताबा घेत असताना, म्हणजे आपल्या भाषणातून आपण सांगितलेलं आहे की बाबा त्या ठिकाणी कामगारांनी विचारलं की आमचं काय आहे, आमच्या पगारीचं, किंवा हा सगळा विषय झाला. आणि त्यानंतर कुठेतरी बारामती ॲग्रोनं कुठे 234 कोटीचा सुद्धा दावा टाकलेला सांगितलं आपण. कामगारांची भूमिका जर म्हणलं, सुभाषआबा गुळवे हे बारामती ॲग्रो, मला तो शब्द नाही वापरायचा कामगार म्हणून आला, पण तिथं पगार त्यांना मानधन काय स्वरूपामध्ये दिलं जातं. मग ते काही प्रमाणात असेल ते आपल्याला त्या फलामध्ये जायचं. ॲग्रो मार्फत त्यांना एक वाहन दिलं जातं, ड्रायव्हरची पगार ॲग्रो मार्फत दिली जाते. मला सुभाषआबांना सवाल आहे, सुरुवातीच्या काळात तुम्ही बारामती ॲग्रोचं काम करायला लागला आणि तुम्हाला हे सर्व मानधन, तुम्हाला जे वाहन दिलं ते असं, ड्रायव्हर असं, तुमच्या राहण्याचा बी खर्च माझ्या माहितीनुसार ॲग्रो मार्फत होतो. हे जर सर्व बारामती ॲग्रोने बंद केलं असतं, तुम्ही त्या ठिकाणी काम केलं असतं. तुम्ही रोहित दादा असतील, राजू दादा असतील, ह्यांना तुम्ही प्रश्न विचारलाच असता की मला काहीतरी तुम्ही द्या. साहजिक आहे ना ही गोष्ट. मग हा जर प्रश्न आमच्या तालुक्यात येईल, आमच्या आदिनाथच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला विचारला, तर तुम्हाला एवढा राग यायचं काय कारण? कर्मचाऱ्यांनी काय, ज्यावेळेस बारामती ॲग्रो ताबा घेण्यासाठी त्या ठिकाणी काही ज्यांचे लोक आले, त्यावेळेस आदिनाथच्या आपल्या कर्मचाऱ्यांनी सुभाष गुळवेंना प्रश्न विचारला की बाबा त्यांना ताबा घेण्याला विरोध त्यांचा नव्हताच त्या काळात. त्यांची मागणी एक होती की तुम्ही पगार बी ते मागत नव्हते. त्यांची मागणी अशी होती मित्रांनो, की मागणी म्हणजे त्यांना माहिती हवी होती की तुमचा जो करार झाला बारामती ॲग्रोचा आणि बँकेचा, त्या करारामध्ये आमच्या पगाराचा काय उल्लेख आहे तो आम्हाला ते तुम्ही सांगा. ह्यांचं काय काम होतं किंवा आहे किंवा नाही, अशा पद्धतीने वस्तुस्थिती अशी की त्या करारामध्ये त्या पगारांचा काही उल्लेखच नाही. ह्यांनी त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना आदिनाथच्या आपल्या आरेरावीची भाषा केली, शिवीगाळ केली आणि तुम्ही इथून निघा. कालच्या भाषणात बी त्यांनी सांगितलं
कर्मचारी नालायकीत म्हणले आदिनाथ. सुभाषआबा गुळवेंचं कालचं परवाचं भाषण जर असं सोशल मीडियाला आहेच, तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की साखर कर्मचाऱ्यांनी बाहेर निघून दिली नाही म्हणून कारखान्याचं वाटव झालं आणि कर्मचारी आदिनाथचे कर्मचारी नालायक आहेत असं त्यांचं वक्तव्य. असं बेजबाबदारी वक्तव्य करणं हे चुकतंय त्यांचं कुठं. मग त्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना आरेरावीची भाषा केली, त्यांना आक्रमण लावलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा फोन आबांना आला की आबा असं असं या ठिकाणी घटना घडली, असे लोक आले तर आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला तर ते अशा पद्धतीने बोलतायत, आम्हाला हाकलून लावतायत आणि 50-50 बाउन्सर घेऊन आले. राहण्याच्या दृष्टीने आले ते गाद्या, बेग, मला वाटतं गॅसच्या टाक्या, शेगड्या बिगड्या असे. मग ह्यातले कर्मचारी होतेच ना. तुम्हाला जर कारखान्याची सिक्युरिटीची काळजी होती तर बाहेरनं लोक आणायची काय गरज होती. आदिनाथ मध्ये वॉचमॅन आहेत, आदिनाथ मध्ये कर्मचारी आहेत, त्यांनी ती सगळी सुरक्षा केलीच असते. मग त्यानंतर मग आबांना फोन आल्यानंतर मग शेवटी तालुक्याचं नेतृत्व 5 वर्ष आबांनी केलं आमदारने. तालुक्यातील एक कर्मचाऱ्यांचा फोन आला, ती बी त्यांच्या न्याय हक्कासाठी आलता. जर त्या ठिकाणी नाही जायचं तर हे योग्य बी नाही न जाणं. पर्यायाने आबा त्या ठिकाणी गेले, तिथं काय घटना घडली ते घटना सर्व तुम्हाला माहिती. पण आबा तुम्ही बी एक ठिकाणी तुमचं सुरुवातीला म्हणलं तसं ह्यांची जी व्यथा आहे ती तुमच्यावर वेळ आली नाही. ती वेळ तुमच्यावर आली असते तर तुम्ही बी अग्रो त्याच काळात सोडून देऊन तुम्ही बी ह्यांचीच भाषा बोलला असता. शेवटी तालुक्यातलीच लोक आहेत, अशी काही परगावची बी नाहीत. ह्यांच्या हक्कासाठी जर आम्ही तिथं भांडत असलो तर आमचं चुकतं काय. 234 कोटींच्या दाव्याविषयी काय? तो विषय असा आहे मित्रांनो, वाघमारे साहेब, की आता प्रशासक त्याच्यावर आलं. मागील 2 वर्षापूर्वी आमचे सहकारी महेश चिवटे आणि मला वाटतं संजय घोटाळ म्हणून प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर या दोघांचं प्रशासक पद रद्द करून त्याच्यावरती डॉक्टर वसंतराव पुंडे, ऍडव्होकेट दीपक देशमुख आणि विलासराव गुंडे या तिघांची प्रशासक म्हणून नेमली. मग त्या काळामध्ये बारामती अॅग्रोने एक दावा दाखल केला करमाळा कोर्टामध्ये की बाबा आम्हाला 3 वर्ष आदिनाथ आम्ही करार करून 3 वर्ष आम्हाला ह्यांनी ताबा दिला नाही. पर्यायाने आमचं 234 कोटी रुपयाचं नुकसान झालं. मग 234 कोटी रुपये नुकसान झाले, ठीक आहे, तुमचं झालं असेल आणि ते नुकसान भरपाई म्हणून आदिनाथने ते आम्हाला द्यायचे. तर ह्या बोर्डाचं प्रशासक म्हणजे प्रशासक म्हणून जी मंडळी काम करत होती त्या मंडळीचा तो निर्णय जरा थोडासा म्हणजे त्यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे होता. मी म्हणतो महेश चिवटे असतील किंवा तत्कालीन बोर्ड असेल जे होतं ते, ह्या कुणीतरी एक ह्यांच्या अगोदरच एक दावा दाखल करायला पाहिजे होता की आम्ही बारामती अॅग्रोला सुरुवातीच्या काळामध्ये करार द्यायला आम्ही तयार होतो, पण त्या काळामध्ये त्यांनी करार करून घेतला नाही. पर्यायाने 3 वर्ष कारखाना बंद राहिला. उलट बारामती अॅग्रो दावा दाखल करावा की आमचं झालेले नुकसान भरपाई तुम्ही आम्हाला द्या. पण ह्यांनीच दावा दाखल केला की कारखान्यात ज्या कारखान्याकडे लाईटचं बिल भरायला पैसे नाही, कर्मचाऱ्यांच्या पगारी करायला पैसे नाही, लोकांची वाहन मालकांची देणी द्यायला पैसे नाही आणि त्या संस्थेकडे तुम्ही जर 234 कोटीचा दावा दाखल करता, तुम्हाला नैतिक जबाबदारी आहे का काय? ज्याची नाही मनात तरी लाच ठेवा आबा, म्हणजे सुभाष आबा. मी आदिनाथला अडचणीत आणायचं किती पाप करावं किंवा काय करावं, म्हणजे हा कशाचा द्वेष आहे त्यातनं मला एक असं दिसतंय बरं का, की कारखानाच मुळात ह्यांना खाजगी करून द्यायचा. संजय शिंदे आणि सुभाष गुळे मला सांगा, गेल्या 20 वर्षांमध्ये आता तुम्ही पत्रकारिता करता, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस जयवंतराव जगताप साहेबांकडे सत्ता होती त्यावेळेस सुभाष गुळे दिसायचे तालुक्यामध्ये फिरताना. मुळातच त्यावेळेस ती उमेदवारी सुभाष गुळवेंना नव्हती. सुहास गालांडे म्हणून आज त्यांच्या स्टेजवरची असतात कायम. मी त्यावेळेस बाहुंकरच होतो. मी बी त्या काळामध्ये बाहुंच्या पार्टीमधून फॉर्म भरला होता. मला बी उमेदवारी त्या काळामध्ये मिळाली नव्हती आणि पोमनवाडी गटामधली उमेदवारी ह्या गोष्टीला बरीचशी लोक, जगताप गटाच्या लोकांना तुम्ही विचारा, सुभाष आबाला देतात.
बरं, ही खंत सुहास गलांडेच्या मनामध्ये आजही सल आहे. मग त्या काळामध्ये सुहास गलांडेची उमेदवारी कट झाली आणि पर्यायाने सुभाष आबाला उमेदवारी मिळाली. सुभाष आबा त्या काळामध्ये फिरले, पण नंतरच्या काळामध्ये अगोदर ते काम करायला गेल्यानंतरच्या काळामध्ये सुभाष आबा सक्रिय राजकारणामध्ये किती फिरले. ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये सकाळी येतात, संध्याकाळी येतात, उशिरा जातात, म्हणजे ह्या मागचं जरा थोडस मला काहीतरी षडयंत्र आहे असं मला वाटतं. सुभाष आबा बोलूया, संजय शिंदेने फिरू द्या, तो काय भाग त्या आमदार मागोते आमदार त्यांनी फिरू, पण सुभाष आबाचं जे फिरणं हे थोडस शंकास्पद आहे. ते पक्ष म्हणून मी घेतलं तरी काय चुकीचं नाही, गट म्हणून किंवा तालुक्यात मी जरा थोडस शंकास्पद आहे त्यांचं. एक शेवटचा प्रश्न की आपण आपल्या भाषणामध्ये काही सभांमध्ये सांगितलं की बाबा आदिनाथ कारखान्याचे जे कर्मचारी आहेत, ज्यावेळेस संजय मामा शिंदे हे आमदार होते, तत्कालीन आमदार होते, त्यावेळेस त्या ठिकाणी मदतीच्या अपेक्षेने काही कर्मचारी होते आपल्या सभासद. मग एक मला आज संजय शिंदे जे बोलतात की बाबा कारखाना आम्हाला अभ्यास आहे, आम्ही असं करू तसं करू, कारखान्याचं प्लॅनिंग लागतं, कारखान्याला नियोजन करावं लागतं, अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली. बरोबर आहे, नियोजन असल्याशिवाय काय कुठल्या गोष्टी होतच नाही. हे जर नियोजन तुम्ही किंवा हे जर कारखान्याबद्दलची तुमची आत्मीयता असेल तर मला वाटतं मागच्या 21-22च्या काळामध्ये किंवा त्याच दरम्यान असेल, आदिनाथचे 12 संचालक आपल्या तालुक्यातले त्या काळातल्या बोर्डातले संजय शिंदेच्या फार्म हाऊसवरती सकाळी 6 वाजता गेले. ह्यांना त्या लोकांना काळजी होती की बाबा आता त्यांचं जे बागल गटाचं जे नेतृत्व करत होते ते सत्तेमध्ये नव्हते, तालुक्यात संजय शिंदे हे आमदार म्हणून काम करत होते आणि त्यांचे सरकार बी त्या काळामध्ये वरती होते. सुभाष आबांच्या भाषेत सांगायचं म्हणून तर अजितदादांचे त्यांचे फार क्लोज संबंध होते, जवळचे संबंध होते. अजितदादा त्या काळामध्ये अर्थमंत्री होते. मग संजय मामाकडनं कुठंतरी एक आमदार म्हणून मामाला बी आत्मीयता खूप या कारखान्याची, मग काळजीचा माणूस आहे. मग हे सर्व लोक संजय शिंदेच्या फार्म हाऊसवरती सकाळी 6 वाजता गेली. 6ला मिटिंग झाली, ती झाली, ठीक आहे मी बघतो करतो. आणि वस्तुस्थिती म्हणजे ती पेपरला आवड झालेली, पेपरला बातमी आली ह्या गोष्टी. आणि त्यानंतर त्या काळामध्ये संचालक मंडळातील काही सदस्यांचं मुलाखती दिल्या की हो आम्ही गेलतो, कारखाना अडचणीत, मामा आमदार आहेत, वरती अजितदादा त्यांचे फार चांगले संबंध आहेत, तर कारखाना चालू होणार ह्या आशेने ते गेलते. मग त्या काळामध्ये का नाही कारखाना चालू केला? त्या काळामध्ये तुम्ही का मदत त्या काळात केली नाही, तेव्हा आज तुम्ही करणार? हे सगळं लाभाळ आहे. ह्यांना जर खरं आत्मीयता असते तर त्या काळामध्ये मामाने हालचाली केल्या असत्या, कारखान्यासाठी काही मदत केली असती. एवढं कशाला बोलायचं? महेश चिवटे ज्यावेळेस प्रशासक होते, आता महेश आणि आमची मैत्री सर्व शहरवासियांना तुम्हा सर्वांना माहितीच. मग आम्ही बसल्यानंतर तुम्हाला सांगतो ते जिल्हा प्रमुख होते, मी तालुका प्रमुख होतो शिवसेनेचा. मग त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो महेश चिवटेंनी कारखाना चालू केला, 5000 क्रिशिंग त्या काळामध्ये झाला. मग महेश चिवटे सुभाष आबा गोळवणकर गेले आणि संजय शिंदेकडे पण गेले. मग ह्यांनी त्या काळामध्ये वाहनं दिली नाही. महेश चिवटेंनी त्यांना मागणी केली की बाबा 5-25, 5-50 वाहनं तुम्ही आम्हाला द्या. मग आता संजय शिंदेचे तर तुम्हाला सांगतो 3-4 कारखाने त्यांच्या भावांचे, त्यांच्या समोरचा कांबळे आहे, विठ्ठलराव शिंदे आहे, या काळामध्ये महेशगाव बी होता, सुभाष आबांचा हळगाव आहे, त्यानंतर बारामती आहे. मी म्हणतो 10-10 वाहनं जरी ह्या 3-5 कारखान्यांनी त्या काळामध्ये दिली असते तरी कारखान्याचं 2-3 लाख क्रशिंग झाला. पण यांना आत्मीयता तेवढी भरपूर आहे की बाबा कारखाना चालवायची. ही एक विचार करण्याची गोष्ट. ह्या लोकांना सिद्धार्थ कारखाना मुळात चालवायचाच नाही. ह्यांना कारखाना चालवायचा असतो तर ह्यांच्या दृष्टीने ती वाहनं दिली असती तरी कारखाना त्या काळामध्ये चालला असता. ह्यांना हा कारखाना ताब्यात घेऊन ह्यांना बंद करून ह्यांना विकतच घ्यायचं या दोघांना. म्हणजे तुम्ही मी जे बोललोय आणि मी माझ्या तुम्ही राजकीय कालच्या भाषणामध्ये बघा, मी काय टीका टिप्पणी नाही केली, मी हेच मुद्दे सांगितले लोकांना आणि जे खरे
त्याच्यावरती कोणच बोललं नाही. मग संजय मामाने सांगितलं का हे 12 संचालक माझ्याकडे आले नव्हते, किंवा संजय मामाने आणि सुभाष गुळवेंनी असं सांगितलं का की महेश चिवटे माझ्याकडे आले नव्हते वाहन मागायला. अहो यांनी चेष्टा केली महेश चिवटेची पाठी मागे, ही आलाय म्हणले आमच्याकडे वाहन मागायला, आम्ही याला देत असतो. तरी सुद्धा आज ते आणि आज पाठिंबा- ते- तो राजकीय त्यांनी दिला पाठिंबा, त्यांचा राजकीय विषय. आणि महेश चिवटेला बी माहिती आहे महाग पाठीमागे काय बोलले, असं काही नाही की त्यांना माहिती नाही. पण आज त्यांच्या बरोबर असल्यामुळे महेश चिवटे बोलत नाही. ते जर आमच्या स्टेजवर असले तर त्यांनी मग त्यांच्या भाषेत घटनाक्रम सांगितला असता. ते थर्डे वक्ते ते तसं त्यांनी घेतला असता यांचा समाचार कशा पद्धतीने घ्यायचा आहे. पण आता त्यांच्या जरा तोंड बी बांधले आणि हात बी बांधलेत, काय करता येत नाही. अशा पद्धतीने आहे. तरी लोकांना सभासदांना एक विनंती माझी की बाबा तुम्ही जरा थोडस जे काय आम्ही मुद्दे मांडले ते मुद्द्यावर तुम्ही विचार करा. उद्या मतदान आहे 17 तारखेला. आमचं पॅनलचं चिन्ह कब्बशी आहे. आपण सर्वांनी विचार करून म्हणतो. मी काय तुम्हाला पार्टी गट तट ह्या सगळ्या गोष्टी, मित्रांनो कर्मचाऱ्यांना खास करून विनंती की कर्मचाऱ्यांना ही स्टोरी माझ्या माहितीनुसार हे आदिनाथची सगळा इतिहास संचालकांपेक्षा कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात नाही. सर्व कर्मचाऱ्यांना विनंती नाही, सभासदांना विनंती की उद्या कारखाना ही लढाई आपली स्वकीय विरुद्ध परकीय. तुम्ही नीट बघा, बारामती अॅग्रो असेल, संजय शिंदे असेल, काल रामभाऊ सातपुते म्हणून आलते, म्हणजे सर्व परकीयांची आणि आपल्या तालुक्याची लढाई. या लढाईमध्ये आपण सर्वांनी एकजुटीने मिळून काम केलं पाहिजे असं माझं तर स्पष्ट मत आहे. त्यामुळे उद्याच्या मतदाना दिवशी उद्या 17 तारखेला आपण सर्वांनी कब्बशी या चिन्हासमोरील आपलं रबरी पुळीचा शिक्का मारताल अशा अपेक्षा करतो. आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी तुम्ही द्याल ही खात्री तर आहेच. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच या ठिकाणी हे होते श्री आदिनाथ संजीवनी पॅनलचे उमेदवार देवानंदी बागल यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतून ज्या काही त्यांच्या काही बाबी असतील, काही त्यांची जे काय म्हणणं आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे की संजीवनी पॅनलच्या सर्वच उमेदवारांना कब्बशी या चिन्हासमोर शिक्का मारून, रबरी पुलीचा शिक्का मारून विजयी करा. त्यांनी जे काय सुभाष गुळवे यांच्याविषयी जे काय असेल त्यांचं म्हणणं असेल ते या ठिकाणी मांडलं. संजय मामा शिंदे यांच्याविषयीचं जे काय त्यांचं म्हणणं असेल ते या ठिकाणी मांडलं. आणि आदिनाथ कारखान्याविषयी सुद्धा कशा प्रकारे नारायणआबा पाटील किंवा संजीवनी पॅनल कशा प्रकारे कार्यरत राहणार आहे याचंही सुद्धा त्यांनी या ठिकाणी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आदिनाथ कारखान्याच्या हे जरी निवडणुका थंडावलेल्या असल्या तरी आदिनाथ कारखाना जर सुरू नाही झाला किंवा आदिनाथ कारखान्यामध्ये जर सभासद जे काय उमेदवार आहेत ते जर कमी जास्त प्रमाणात कुठल्याच त्याला पूर्णतः म्हणजे जसं म्हणावं तसं बहुमत नाही मिळालं तर राजकारण हे आणखी आदिनाथ कारखान्याच्या धोरडेप्रमाणे येत्या 5 वर्षात हे पेटतच राहणार आहे. त्यामुळे कशा प्रकारे हे सर्व काही घटनाक्रम आता इथून पुढे 5 वर्षात म्हणजे आता उद्याच्या मतदानानंतर पुढे कसं पाहायला मिळतं हे पाहणं तितकंच गरजेचं असतं. तर उद्या 17 तारखेला सर्वच आदिनाथ कारखान्याचे जे सभासद आहेत यांनी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून लोकशाहीचा जे काही आपलं जे काय पवित्र मत आहे हे या ठिकाणी दिलं पाहिजे. हेच संघर्ष सोलापूरच्या वतीनं आपला सर्वच शेतकरी सभासदांना विनंती. धन्यवाद.